गुड मॉर्निंग, नमस्ते. बघा, सकाळी उठल्या मी गरम पाणी घेते लिंबू टाकून. मग पाणी वगैरे घेतलं की मग थोडं बरं वाटतं. सकाळी सवय झाली ती गरम पाणी प्यायची, त्याच्यात लिंबू टाकून. दात खूप खट्टे होऊन जातं, पण काय मजबुरीत प्यावंच लागतं, वजन वाढलं आहे म्हणून. तर गरम पाणी पिल्यानंतर लगेच मी कबीरची तयारी केली, टिफिन वगैरे बनवला. त्याला मग बॉटल वगैरे दिली, त्याने स्कूल बॅग त्यानेच पॅक केली, रोजचा पिरियड वगैरे. मग 3-4 दिवसापासून स्कूलला गेला नव्हता, म्हणून म्हटलं बाबा तू लवकर तयारी कर आणि जा, कारण की 3-4 दिवसापासून त्याची सुट्टी पडली होती. मग आणि इकडे खूप थंडी, म्हणून त्याला स्वेटर घालावाच लागतो, कारण की तो बसमध्ये जातो ना, तर खूप थंडी वाजते. जाणून टाईमपास करतो, म्हणजे मी टाईमपास करेल आणि माझी बस जाईल, मग मी घरी राहील. पण घरी काय मला राहू द्यायचं होतं नाही त्याला, कारण की 3-4 दिवस झाले खूप सुट्ट्या पडल्या होत्या त्याच्या. तर मी म्हटलं जा बाबा तू, म्हणजे मी पण पटकन आवरेल, घरात खूप कामं असतात. तो गेला की म्हणजे मला सगळं काय करतं, काय करायचं नाही करायचं आहे. नाहीतर तो असला की मला काही सुचत नाही. कितीदा बाय बाय करतोय बघा. मग तो गेला मग आता मी आंघोळ वगैरे करायला जाईल. मग आंघोळ झाली, मग त्यानंतर काम सुचतं मला. तर आंघोळ वगैरे करून लगेच देवपूजा केली. तोपर्यंत मी चहा ठेवून देते, म्हणजे माझा चहा होत राहतो गॅसवर आणि मी इथे देवपूजा करून घेते. मस्त फ्रेश वगैरे झाली होती, म्हणजे आता आंघोळ वगैरे झाली. मग चाय घेतला की मग माझे कामं सुरू होऊन जातात स्वयंपाकीचे. मोठा मुलगा जातो शाळेत, मग हे उठा, यांचा नाश्ता पाणी, सासऱ्यांचं जेवण वगैरे सगळं काही मग सुरू होऊन जातं. मग 12-1पर्यंत माझं आवरलं जातं हळूहळू. देवपूजा झाली की मग मी लगेच चहा घेतला. मग चहा पिऊन काय मग स्वयंपाक पाणीला लटकली. तर लटकणार होते तेवढ्यातच ते आमचा जारचा पण बिझनेस आहे, ते एवढ्यात जारवाले आले, 1-2 जारवाले. मग त्यांना जार द्यायला गेली. तर जार द्यायला पण जावं लागतं मधल्यामध्ये, म्हणजे येत राहतं ते सीझन वाईज, नाही तर ऑफ सीझनमध्ये काही चालत नाही. तर मग मी माझा चाय तयार झाला होता. मग मी चाय वगैरे घेतला आणि मस्त गरमागरम चहा, थंडीत एकदम गरम गरम खायला असं वाटतं. म्हणजे मग तेवढ्यात ते खेकडे मागवले होते आम्ही. तेवढ्यात ते खेकडेवाले दादा आले. तर मग चहा पिला आम्ही. मग लगेच गेली. 1 kg खेकडे मागवले होते यांनी, माझ्या सासऱ्यांना खायचे होते म्हणून. मग 1 kg खेकडे आणले होते. मग त्यांना सांगितलं, दादा म्हटलं तुम्ही साफ करून द्या, कारण की आपण पकडलं की लगेच ते तोडता. त्यांना कसं, हे दादांना ते खेकडे पकडता, मग त्यांना प्रॅक्टिस असते ना. तर त्यांना बोलले मी, तुम्ही साफ करून द्या. मग त्यांनी ते नांग्या वगैरे तोडून दिले. आणि ते अमावस्याला जास्त भरलेले असतात असं सांगतात खेकडे. म्हणून मग माझे सासरे बोललो त्यांना की मागो बाबा. मग त्यांनी रात्री कॉल करून सांगितलं, सकाळीच लगेच आणून देता इकडे. 300 रुपये किलो भेटता, पण चांगले लागतं खायला. मला काय एवढं खास आवडत नाही, पण मग आता काय करणार, सासऱ्यांना आवडतं म्हणून मागवले आम्ही. तर ते दादांना बोलली तोडून द्या म्हटलं. मग त्यांनी साफ वगैरे करून दिलं. आता ते उठतील मग ते साफ करून देतील. मग ते खेकडे संध्याकाळसाठी होते. मग आत्ता बघा मी मुगाची डाळ बनवली होती. मुगाची डाळ आणि त्याच्यासोबत खायला मस्त भात पण केला होता, कारण की आमच्या घरात भात बनतोच, यांना खूप आवडतो. मुलं राहणार बिगर बिगर म्हणजे भात खाल्ल्याशिवाय हे राहतच नाही, यांना भात आवडतोच. थोडासा तरी बनव माझ्यासाठी, त्यांचं असं म्हणणं आहे. आणि वांग्याचं भरीत केलं होतं मी शेंगदाणे घालून, खूप चांगलं लागतं. तर जेवण बनवलं गेलं होतं. ते खेकडे आता संध्याकाळी बनवेल. वेळ भेटला तर व्हिडिओ नक्की टाकेल खेकड्यांचा. नाश्त्यासाठी अंडे मागवले होते. ओके, बाय बाय.